मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 6वी, विषय इतिहास. पाठ आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. मुलांनो, यापूर्वी आपण मौर्य साम्राज्याचा विचार केला होता, त्याबद्दल माहिती बघितली होती. त्या पाठात आपण ग्रीक सम्राट सिकंदराच्या स्वारीविषयी माहिती घेतली. जग जिंकायला निघालेल्या सिकंदरला भारत जिंकता आला नाही. तो रिकाम्या हाताने भारतातून परत गेला. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू, त्याच्या शेवटच्या 3 इच्छा याविषयी माहिती बघितली होती. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य या सम्राटाची माहिती बघितली होती की चंद्रगुप्त मौर्याने कशा प्रकारे मगधचा जुलमी राजा धनानंद याचा पाडाव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. नंतर त्या मौर्य साम्राज्याचा विस्तारही केला. त्यानंतर चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार राजा झाला आणि त्या बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक राजा झाला. या सम्राट अशोकाची आपण माहिती बघितली. सम्राट अशोकाने सुद्धा साम्राज्य विस्ताराचं धोरण ठेवलं होतं. पण कलिंगच्या युद्धात झालेली हानी, तिथे झालेला रक्तपात पाहून सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन झाले आणि त्याने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती असणारा बौद्ध धर्म त्याने स्वीकारला. म्हणजे सम्राट अशोकाच्या या व्यक्तिमत्वाचे 2 पैलू आपण या पाठात पाहिलेले आहेत. सम्राट अशोकाने नुसता बौद्ध धर्माच्या प्रचाराचं कार्य स्वीकारला नाही, त्याचं प्रचाराचं कार्य पण त्याने केलं. भारताबाहेरही त्याने श्रीलंकेमध्ये आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. त्याचप्रमाणे अशोकाने केलेली लोकोपयोगी कामे सुद्धा आपण पाहिली. तसंच मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती, त्याचे कसे 4 स्वतंत्र विभाग होते, त्यांची राजधानी कशी होती याचा आपण अभ्यास केला. मौर्य काळातील लोकजीवन आपण अभ्यासलं की त्यावेळेचं लोकजीवन कसं होतं, कोणकोणते उद्योग व्यवसाय लोक करत होते, त्या लोकांचं सामाजिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, ते मनोरंजनासाठी कोणते खेळ खेळत होते, या सगळ्याची माहिती आपण मौर्य काळातील लोकजीवनामध्ये मिळवली. त्यानंतर मौर्यकालीन कला आणि साहित्य, कोणकोणत्या साहित्यांची निर्मिती झाली, कोणकोणत्या कला भरभराटीला आल्या याचं आपण माहिती बघितली. आपण बघितलं की अशोकाने उभारलेला जो स्तंभ आहे, तो स्तंभ शीर्ष आजही आपल्या भारताची राजमुद्रा म्हणून वापरतो. म्हणजे अशा तऱ्हेने आपण मौर्य साम्राज्याबद्दलची माहिती घेतली. आजच्या पाठात आपण मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी समजून घेणार आहोत. अशोकानंतर मौर्य घराण्यातले जे राजे होते ते फारसे काही कर्तृत्ववान निघाले नाही. त्यामुळे या साम्राज्याची सत्ता ही जेमतेम 50 वर्ष राहिली. आता आपण या मौर्यांच्या नंतरच्या राज्यांची म्हणजे इसवी सन 4थ्या ते 6व्या शतकातील जी घराणी होती त्या घराण्यांची आपण माहिती बघणार आहोत. त्यातलं पहिलं घराणं आहे ते म्हणजे शुंग घराणं. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव होते बृहद्रथ. या बृहद्रथाच्या विरुद्ध त्याचा दरबारी जो होता सेनापती पुष्यमित्र शुंग हा त्याच्या सेनेचा सेनापती म्हणजे सैन्याचा प्रमुख होता. त्याने एका सैनिकी मेळाव्यामध्ये दगाफटका करून बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळवले आणि तो स्वतः राजा झाला आणि अशा प्रकारे शुंग घराण्याची स्थापना झाली. राजा म्हणून पदभार स्वीकारताच पुष्यमित्राने प्रथम राज्य प्रशासनात सुधारणा केल्या. पुष्यमित्र शुंगाला खिळखिळे झालेले जे साम्राज्य होते ते पुन्हा बांधायचे होते आणि त्यासाठी त्यांनी मजबूत सैन्य तयार करण्यास सुरुवात केली. पुष्यमित्राने मौर्य घराण्याच्या
कमकुवतपणामुळे या साम्राज्यापासून विभक्त झालेली जी राज्य होती अशी सर्व राज्य हळूहळू पुन्हा मगधच्या अधीन आणून मगध साम्राज्याचा विस्तार केला. कारण त्यावेळेला कसं झालं होतं की चंद्रगुप्ताने आणि अशोकाने ही सगळी आजूबाजूची छोटी छोटी राज्य जी होती ती जिंकून घेतलेली होती. पण जसं अशोकाचा मृत्यू झाला आणि नंतरचे राजे जे होते ते कमकुवत झाले होते, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या राजांनी पुन्हा उचल खाल्ली आणि त्यांनी स्वतःचं राज्य जे आहे ते मगध साम्राज्यापासून विभक्त केलं, स्वतंत्रपणे करायला लागले. पण पुष्यमित्राला ते आवडत नव्हतं आणि म्हणून पुष्यमित्राने राजा झाल्याबरोबर परत ती साम्राज्याची होती राज्य होती ती मगधच्या अधीन आणली आणि मगधचा साम्राज्य विस्तार केला. यानंतर पुष्यमित्राने भारतात मोर्चा काढणाऱ्या ग्रीक राज्यकर्त्यांना हाकलून दिले. या पुष्यमित्राने ग्रीक सैन्याला सिंधू नदी ओलांडून ढकलले, म्हणजे ज्यानंतर तो पुन्हा कधीही भारतावर हल्ला करायला आला नाही. मग अशा प्रकारे राजा पुष्यमित्राने ग्रीक साम्राज्य ते पूर्णपणे नष्ट केलं, पुसून टाकलं, भारतातून पुसून टाकलं. तसंच शक राज्यकर्ते आणि सातवाहनांबरोबर युद्ध करून शुंग साम्राज्य जे होतं ते वाढवलं. पुष्यमित्र जो होता त्याने वैदिक धर्माचं आणि संस्कृत विद्येचं पुनरुज्जीवन केलं. त्याने अशोकाचे हिंसा विरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञयागास अनुमती दिली. म्हणजे त्यावेळेला काय होतं की अगोदर सुरुवातीला आपण बघितलं वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला त्यावेळेला की अतिशय यज्ञयाग वगैरे ह्या गोष्टी चालायच्या. पण अशोकाने हा बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हे सगळं वैदिक संस्कृती जी होती ते जे यज्ञयाग होते त्याला बंद केले होते आणि अहिंसा सुरू केली होती. पुष्यमित्राने काय केलं की भारतात पुन्हा वैदिक सभ्यतेचा विस्तार केला. या काळात ज्यांनी भीतीने बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांनी पुन्हा वैदिक धर्माकडे ते येऊ लागले. पुष्यमित्र शुंगानेही भारतातील वैदिक धर्माच्या प्रसारासाठी आणि साम्राज्याच्या सीमा ज्या आहेत त्याचा विस्तार करण्यासाठी अश्वमेध यज्ञ केले. तरीही त्याने सेनापती पदवी बदलली नाही. हे लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखादा राजा अश्वमेध यज्ञ करतो त्यावेळेला तो स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणजे त्याच्या नावापुढे सम्राट असं शब्द लागतो. परंतु या पुष्यमित्राने एवढं साम्राज्य वाढवलं, अश्वमेध यज्ञ सुद्धा केला, पण तरी सुद्धा त्याने सेनापती आपल्या नावापुढे सेनापती ही पदवी होती ती बदलली नाही. भारतातील बऱ्याच भागात वैदिक धर्म पुन्हा प्रस्थापित झाला. पुष्यमित्र हा धर्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय होता. अशा प्रकारे संपूर्ण भारतभर वैदिक धर्माचा विजय मिळवणाऱ्या या पुष्यमित्र शुंगाने एकूण 36 वर्ष राज्य केले. या पुष्यमित्र शुंगामुळे वैदिक धर्म जो होता त्याचं पुनरुज्जीवन भारतामध्ये झालं. शुंग साम्राज्याचा जर विस्तार बघितला तर पश्चिमेकडील सिंधू नदी आणि दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत पसरली होती. त्याच्यानंतर हिमालय ते ओरिएंटल समुद्रापर्यंतचे साम्राज्य हे पुष्यमित्राने मजबूत केले. पुराणानुसार पुष्यमित्राचे शासन जे आहे ते 36 वर्ष टिकले. या शुंग राजवटीत जे राज्यकर्ते होऊन गेले ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे तो म्हणजे पुष्यमित्र शुंग, त्याच्यानंतर अग्निमित्र, वसुज्येष्ठ, वसुमित्र, अंद्रक, पुलिंदक, घोष, घोषशुंग, वज्रमित्र, भगभद्र, देवभूती. पुष्यमित्र शुंगाची राजधानी विदिशा होती. शुंग साम्राज्याच्या काळातही राजपुत्रांना राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची परंपरा सुरू होती. पुष्यमित्र शुंगाचा मुलगा अग्निमित्र
हा विदिशाचा राज्यपाल होता आणि कौशलचा राज्यपाल धनंजय होता. याखेरीज त्याच्या सैन्यावरही राजपुत्रांचाच ताबा होता. तर आपण कारभाराबद्दल जर चर्चा केली तर शुंग वंशातही राज्य जी होती ती मौर्यांप्रमाणेच केंद्रीकृत होते, जेथे कारभारातील सर्वात लहान घटक हे गाव असायचं, बरोबर ना. परंतु काही काळानंतर मात्र कारभारावरील नियंत्रण शिथिल झाले होते. शुंग राजवटीतच राज्यात विविध ठिकाणी सरंजामशाही प्रवृत्ती निर्माण होऊ लागली आणि शासन त्याच्या दुर्गम भागावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकले नाही. हेच कारण आहे की आगामी काळात सामंतवादी प्रवृत्तीने भारताच्या राज्यकारभारावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. बाळांनो, आता जर ही नावं तुम्ही बघितलीत तर तुम्हाला दिसेल की पुष्यमित्र, अग्निमित्र, वज्रमित्र अशी त्या नावाच्या नंतर मित्र हा शब्द आहे. ह्याचं कारण असं आहे की हे जे होते हे सूर्यदेवाचे उपासक होते आणि सूर्याला समानार्थी शब्द आहे मित्र आणि म्हणून ते आपल्या नावापुढे मित्र असं लावत. आता आपण माहिती घेऊया इंडो ग्रीक राजे. या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती आणि त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासामध्ये या ग्रीक राजांच्या नाण्यांना अत्यंत महत्व आहे. बघूया आपण ती नाणी कशी होती. साधारणपणे 2600 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतात नाणी वापरण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीची गांधार, मगध, मौर्य यांची नाणी आहत प्रकारातली नाणी होती आणि त्या नाण्यांवर लिपी नाही, तर त्या ठिकाणी निसर्गाला महत्व होतं. काही नाण्यांवरती देवता आहेत, पण त्याच्यामुळे काय व्हायचं की राजा कोण हे शोधणं जरा कठीण जात होतं. या आहत नाण्यांवरील कला फारशी विकसित दिसत नाही. तुम्ही जर चित्रात वरती बघितलं तर नाण्यांवर ओबडधोबड आकृती आणि विविध चिन्ह आपल्याला आढळतात. परंतु ग्रीकांच्या आगमनानंतर मात्र चित्र बदलले. ग्रीकांनी नाण्यावर ग्रीक, खरोष्टी, ब्राह्मी लिपी अंकित केली. राजाच्या बिरुदासहित त्याचे नाव नाण्यांवर अंकित होऊ लागले. तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसतात राजा आहे आणि त्याच्यावरती त्याचं नाव सुद्धा आहे. याचबरोबर एक मोठा बदल या नाण्यांवर झाला, तो म्हणजे राजाचा चेहरा अंकित केला गेला. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतात बघा की आपल्याला राजांचे चेहरे दिसत आहेत. म्हणजे ज्या राजांनी हे नाणं पाडलं, नाणं सुरू केलं, त्या राजाचा चेहरा इथे अंकित येऊ लागला. आणि ग्रीकांनी सुरू केलेली ही चेहरा पद्धतीची नाणी होती. त्या चेहरा पद्धतीच्या नाण्यांनी लोकप्रियता मिळवली आणि पुढील कित्येक शतके या प्रकारची नाणी भारतात पाडली जात होती. सिकंदराबरोबरच त्यानंतरच्या राजांनीही स्वतःचा चेहरा अंकित केलेली नाणी पाडली. ग्रीकांची नाणी अत्यंत सुंदर, आकर्षक आणि रेखीव होती. नाण्यांवरील राजांच्या डोक्यावरील केसही स्पष्ट दिसतात. बघा तुम्हाला इथे दिसतं की त्या राजाच्या डोक्यावरचे केस सुद्धा दाखवलेले आहेत. तेवढंच नाही तर त्यांची नाकाची ठेवण बघा, त्यांचे टोप, ह्या गोष्टी सुद्धा अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे देवतांचं अंकनही अत्यंत बारकाईने केलेलं आहे. काही ग्रीक नाण्यांवर तर कृष्ण, बलराम अशा भारतीय देवता आहेत. तसेच काही प्राणी, पक्षी सुद्धा अंकित आहेत. अशा 40 पेक्षा अधिक ग्रीक राजांची नावे आपल्याला त्यांच्या नाण्यांवरून कळतात. अलेक्झांडरच्या निधनानंतर त्याने जिंकलेल्या
प्रदेशाची धुरा जी होती ती सेल्युकस या त्याच्या सेनापतीकडे आली. इसवी सन पूर्व 305 मध्ये या सेल्युकसचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने वायव्य भारताचा काबूल, कंदहार, हेरत हा प्रदेश जिंकून सेल्युकसची मुलगी हेलेनशी लग्न करून ग्रीकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पुढे सेल्युकसच्या मृत्यूनंतर ग्रीकांच्या बॅक्ट्रिया म्हणजे हिंदुकुश पर्वताच्या पलीकडचा प्रदेश आणि पार्थिया या 2 राज्यांच्या राज्यपालांनी उठाव करून स्वतःला राजा घोषित केले. या बॅक्ट्रियन इंडो-ग्रीक राजांनी पुढील काळात जेव्हा अशोकाचे उत्तराधिकारी कमजोर होत गेले त्यावेळेस त्यांनी भारताच्या वायव्य भागात आक्रमण केले. पुढे पुढे तर ते यमुनेपर्यंत आत घुसले. अशा राजांमध्ये सर्वाधिक पराक्रमी राजा म्हणून मिनॅंडरचे नाव घेतले जाते. बॅक्ट्रियन राजा युथेमिडसचा पुत्र डेमिट्रियस हाही पराक्रमी होता. या डेमिट्रियसचा सेनापती होता मिनॅंडर. या दोघांनी मिळून अफगाणिस्तान जिंकून घेतलं. त्यांची अशीच घोडदौड चालू असतानाच डेमिट्रियस इसवी सन पूर्व 165 मध्ये मरण पावला. पुढे त्याला कोणी वारस नसल्यामुळे त्याचे राज्य त्याच्या भावांनी वाटून घेतले. यातच मिनॅंडरनेही स्वतःचे राज्य इसवी सन पूर्व 115 मध्ये स्थापन केले. मिनॅंडरचा जन्म हा सर्वसामान्य ग्रीक घरातला. युथेमिडसच्या अगैथोक्लिया या मुलीशी लग्न करून त्याने राजपरिवाराशी नाते जोडले होते. त्याच्या जन्माविषयी कुळाविषयी मिलिंद पन्हो मध्ये वर्णन आले आहे. मिनॅंडर राजा होताच त्याने पश्चिमेस स्वात खोरे, काबूल आणि पूर्वेस मथुरा, भडोज, गुजरात पर्यंत प्रदेश जिंकून घेतला. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे जे पुस्तक आहे या ग्रीक ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की मिनॅंडर हा अलेक्झांडर पेक्षा जास्त भारत जिंकून घेण्यात यशस्वी झाला. आता या मिनॅंडर विषयी आपण अधिक माहिती बघू. मिनॅंडर हा पुष्यमित्राच्या समकालीन होता. या मिनॅंडरला वादविवाद, आध्यात्मिक तात्विक चर्चांमध्ये रस होता. त्याच्या सकल म्हणजे आत्ताच सियालकोट राजधानीत तो अनेक विद्वानांना निमंत्रित करत असे. भारतात ग्रीक आक्रमक शिरल्यानंतर त्यांचा बौद्ध धर्माशी परिचय झाला. मिनॅंडरलाही या बौद्ध तत्वज्ञानाविषयी आकर्षण होते. म्हणून त्याने नागसेन या तरुण भिक्खूला बौद्ध धर्माचा परिचय व चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. नागसेन व मिनॅंडर मध्ये जी चर्चा झाली ती मिलिंद पन्हो म्हणजेच मिलिंदाचे प्रश्न या ग्रंथात दिली आहे. अर्थात या ग्रंथाचा कर्ता जो आहे तो अज्ञात आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला नागसेन आणि मिनॅंडरच्या पूर्वजन्माविषयी कथा आली आहे. बौद्ध साहित्यात या ग्रंथाला असामान्य महत्व आहे. परंतु बौद्ध धर्मग्रंथ असणाऱ्या सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या त्रिपिटकांच्या कोणत्याही शाखेत मिलिंद पन्होंचा समावेश होत नसला तरी या ग्रंथास बौद्ध धर्मात पुढील काळात इतके महत्व प्राप्त झाले की बुद्धघोषानेही अनेक वेळा या ग्रंथांचा आधार केला. नागसेन आणि मिनॅंडर यांची अनेक दिवस वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा झाली. यात मिनॅंडरने बौद्ध धर्माबरोबरच हवा, पाणी, समुद्र, मनुष्य देह यापासून ते मृत्यू, मन, कर्म इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले व तेवढ्या शांतपणाने नागसेनाने उदाहरणे देऊन या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यात मिनॅंडरने उत्तर न समजल्यामुळे
अनेकदा आणखी उदाहरणे सांगण्याची विनंती केलेली आढळते. अखेरीस मिनॅंडरने नागसेन आणि बौद्ध धर्माचे मोठेपण मान्य करून बौद्ध धर्म स्वीकारला व मिलिंद हे नाव घेतले. तो पहिला ग्रीक राजा होता ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला. पुढील काळात त्याने सर्व त्याग करून बॅक्ट्रियन इंडो ग्रीकांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्याच्यामुळेच इराणच्या सीमेपर्यंत अफगाणिस्तानचा प्रदेश बौद्ध धर्मीय झाला. विषयी प्लुटार्क म्हणतो की या लोकप्रिय राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी वाटपावरून भांडणं झाली आणि पुढे या अस्थींवरती अनेक स्तूप मानले गेले. न्यायप्रिय आणि सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा राजा म्हणून मिलिंदाचा आदर्श सर्वांसमोर होता. मिलिंदन पन्हो या ग्रंथांचे 5 खंड आहेत. एक पूर्वयोग, मिलिंद प्रश्न, रक्षण प्रश्न, अनुमान प्रश्न, उपमा कथा. मूळ ग्रंथ जो आहे तो संस्कृत पाली भाषेतून आला असावा असे संशोधकांचे मत आहे आणि पुढे त्याचे ना सेम्पिब्लुकिन असे चीनी भाषेतही भाषांतर झाले. राजांनंतर जे राजे होते ते म्हणजे कुशाण वंशातले कुशाण राजे. मग त्याविषयी आपण माहिती. सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर या कुशाणांचे वास्तव्य होते. इसवी सन पूर्व 165च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तिथून हाकलून लावले आणि तो प्रदेश काबीज केला. त्यामुळे या कुशाणांच्या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या आणि त्यांचे 2 विभाग पडले. त्यापैकी एक विभाग जो होता तो तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोचला आणि तिथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इसवी सन पूर्व 140 मध्ये हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले आणि त्यामुळे ही टोळी दक्षिणेकडे गेली आणि त्यांनी इसवी सन पूर्व 1ल्या शतकात बॅक्ट्रिया प्रांत जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. या बॅक्ट्रिया प्रांतात कुशाणांची 5 राज्ये युमी, चुआंग मो, कुचुआंग उर्फ कुशाण, हितू आणि कुफू अशी अस्तित्वात आली. ही राज्य जवळजवळ 1 शतक अस्तित्वात होती. इसवी सन 45च्या सुमारास कुशाण टोळीचा पुढारी कुईशुआंग या गटाच्या नेत्याने इतर गटांना बरोबर घेऊन हिंदुस्थानात प्रवेश केला. या गटाचा अपभ्रंश कुशाण असा झाला. त्यातूनच कालांतराने कुशाण घराण्याचा उदय झाला. कुशाण गटाचा नेता म्हणून पहिला भीम कडफिसेस ओळखला जातो. कुजुल कॅडफिसेस उर्फ कॅडफिसेस पहिला याने इतर 4 टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रिया आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर तो साम्राज्य विस्ताराच्या मागे लागला. त्याने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर असलेली ग्रीक आणि पार्थियनांची सत्ता नष्ट केली. काबूल, गांधार, अफगाणिस्तान हे प्रदेश जिंकून घेतले आणि तेथे कुशाणांची सत्ता स्थापन केली. तेथून भारतात शिरण्याचा त्याचा विचार होता, परंतु ती कामगिरी करण्यापूर्वीच तो इसवी सन 65 मध्ये मरण पावला. नंतर त्याचा मुलगा भीम कॅडफिसेस हा सत्ताधीश बनला. भारत जिंकून घेण्याचं वडिलांचं स्वप्न त्याने बऱ्याच अंशी पूर्ण केलं. भारतीय प्रदेशात प्रमुख ठिकाणी आपले सरदार नियुक्त केले आणि राज्यकारभार सुकर रीतीने चालावा म्हणून या सरदारांना फार मोठे अधिकार देण्यात आले होते. आणि यापैकीच एक सरदार तो म्हणजे कनिष्क हा कॅडफिसेसच्या मृत्यूनंतर कुशाणांचा सम्राट झाला. इसवी सन 78 साली राज्यावर आला. हा या घराण्यातला कुशाण घराण्यातला सगळ्यात शूर राजा म्हणून ओळखला जातो. कनिष्कने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि माळवा हे प्रदेश जिंकून घेतले. आशियातील उत्तरेस खोतांपासून दक्षिण कोकणापर्यंत काश्मीर आणि अफगाणिस्तानचा कडफिसेसने गमावलेला प्रदेश त्याने परत जिंकून घेतला. दुसऱ्या बाजूला त्याने चीनच्या पेनयान या सेनापतीला लढाईत हरवून कॅशगॉर, खोतान आणि यारकन हे प्रदेश
आपल्या राज्यात समाविष्ट केले. कनिष्कचे राज्य जे होतं ते अफगाणिस्तान पासून चीनच्या कॅशगार प्रांतापर्यंत आणि पूर्वेकडे वाराणसी पर्यंत, दक्षिणेस अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. मौर्य साम्राज्यानंतर उत्तर हिंदुस्थानात प्रभावीपणे पसरलेलं हे दुसरं साम्राज्य होतं. कनिष्कपूर हे कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर आहे. तेच सध्याचे श्रीनगर. कनिष्कची राजधानी पुरुषपूर म्हणजे आजचं पाकिस्तान मधलं पेशावर ही होती. त्याच्या राज्यात पुरुषपूर शिवाय दुसरं महत्वाचं असणारं शहर म्हणजे मथुरा हे होतं. कनिष्काने चीन, रोमन इत्यादी देशांमधील साम्राज्यांबरोबर व्यापार प्रस्थापित केला. त्याने तांबे, चांदी आणि सोन्याची नाणी पाडली. सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला स्वतःची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला रोमन, पर्शियन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. बघा इथे स्क्रीनवर आहेत की एका बाजूला त्याने स्वतःची प्रतिमा कोरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र रोमन, वैदिक, पर्शियन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या. इसवी सन 78 साली त्याने नवीन भारतीय शकाचा म्हणजे वर्ष गणनेचा आरंभ केला. त्याने अनेक विद्वानांना आश्रय दिला. बौद्ध धर्माचा त्याच्यावर बराच प्रभाव होता. सम्राट अशोकाच्या तिसऱ्या धर्म परिषदेनंतर कनिष्काने काश्मीरमधील कुंडलवन येथे वसुमित्र नावाच्या विद्वानाच्या अध्यक्षतेखाली चौथी धम्म परिषद भरवली आणि या परिषदेमध्ये महाविभास या नावाचा बौद्ध धर्माचा विश्वकोश तयार करण्यात आला होता. कनिष्काच्या काळातच बौद्ध धर्मातल्या महायान पंथाच्या तत्वज्ञानाला अंतिम आकार देण्यात आला. कनिष्कने संस्कृत साहित्यालाही चालना दिली आणि त्यामुळे त्या काळात उत्कृष्ट संस्कृत साहित्य निर्माण झाले. सर्व धर्मीय समानता आणि परधर्म सहिष्णुतेचा आदर करणाऱ्या कनिष्काने बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या कारकिर्दीत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बरेचसे बौद्ध स्तूप, चैत्य आणि विहार बांधले. नागार्जुन आणि वसुमित्र यासारख्या बौद्ध विद्वानांना त्याने आश्रय दिला. चीन, तिबेट, जपान, मध्य आशिया या ठिकाणी त्यानं बौद्ध धर्म प्रचारक पाठवले. कनिष्कने पाटलीपुत्र जिंकल्यावर त्याला तिथे अश्वघोष नावाचा एक महान बौद्ध तत्वज्ञ कवी भेटला. कनिष्काच्या दरबारात याला खूप महत्वाचं स्थान मिळालं आहे. बुद्ध चरित आणि वज्रसूची हे ग्रंथ त्याने लिहिले. कनिष्काच्या दरबारामध्ये चरक हा प्रसिद्ध वैद्य सुद्धा होता. कनिष्क हा बौद्ध धर्माचा खूप मोठा आश्रयदाता होता. कनिष्कची कारकीर्द मात्र जी होती ती शोक पर्यवसायी झाली. म्हणजे ख्रिस्तोत्तर 93 ते 94 या काळात चीनी सेनापती पांचाव याने मध्य आशियात आक्रमण करून खोतान, काश्गर इत्यादी पश्चिमेचे प्रदेश जिंकून चीनी सत्ता जी होती ती कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरवली. आपण चीन सम्राटांच्या बरोबरीचे आहोत हे दाखवण्याकरता कनिष्काने चीनी राज्यकन्येला मागणी घातली. हा आपल्या स्वामींचा अपमान आहे असं पांचावला वाटून गेलं आणि त्याने पांचावने कनिष्कला युद्धाचं आव्हान दिलं. कनिष्कने सुद्धा 70,000 घोडेस्वारांचे सैन्य पामीर पठारावर पाठवले. पण ते पर्वतातील दुर्गम प्रदेशातून जाताना बरेचसे नष्ट झाले. स्वतः कनिष्कही या युद्धात मारला गेला. विशाल साम्राज्याचा अधिपती, शक संवताचा संस्थापक, बौद्ध धर्माचा आश्रयदाता आणि विद्वानांचा पोशिंदा म्हणून कनिष्कचे नाव भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये चिरस्मरणीय राहील. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.